श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्ही खूप छान सपोर्ट देत आहात. माझ्या काही इंट्युशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचत आहेत. तुम्हाला माझ्या एनर्जीज खूप 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 छान मॅच होत आहेत. तुम्ही मला खूप छान सपोर्ट देत आहात, म्हणून तर ही एनर्जी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते. मी प्रत्येक वेळेला सांगत असते की तुम्हाला जितकं तुम्ही मला सपोर्ट देईल, जितकं तुम्ही मेसेज थ्रू मला तुमच्या फीलिंग्स, तुमच्या काही गोष्टी तुम्ही मला सांगाल, तेच ते इथं कार्ड्स मला एनर्जीज देत असतात. त्यामुळेच तुमची एनर्जी इतकी क्लिअर आणि इतकी स्पष्ट तुमच्यासमोर अचानकपणे येऊन जाते. आता तसंच मी अचानकपणे अशी रीडिंग करणार आहे की कोणत्या गोष्टी तुमच्यापणे अचानकपणे समोर येणार आहेत. मी कोणतीच थंबनेल देणार नाही आहे की ह्यासाठी किंवा त्यासाठी किंवा तुमच्या पार्टनरची एनर्जी बघूयात किंवा तुमच्या पास्टमध्ये काय झालं आहे हे बघूयात, असं काहीच मी थंबनेलमध्ये तुम्हाला देणार नाही आहे. हे डायरेक्ट तुमच्याबद्दल काय आहे, इथे काय निघत आहे, काय फीलिंग्स आहेत किंवा कोणत्याही गोष्टी, कशाच्याही गोष्टी असू शकतात, काय निघत आहे तुमच्याबद्दल इथं अचानकपणे आपण बघूयात. हे काय आहे, काय आहे, काय निघत आहे डेस्टिनीमध्ये, काय आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय आहे जे तुम्हाला दिसत आहे, आपल्याला एनर्जी तुमची काय फील होत आहे इथं, ते आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री क्रिस्टल्स वगैरे हवे असतील किंवा मला क्रिस्टल्ससाठी, ब्रेसलेटसाठी सुद्धा मेसेज खूप येत आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आज एक पार्सल येईल माझं, ते मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवू शकते. माझे 2 पार्सल म्हणजे 2 आहेत, माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी 2 मी मागवलेले आहेत. त्याचा डेमो मी तुम्हाला दाखवू शकते. संध्याकाळपर्यंत माझ्यापर्यंत ते पोचेल. मग मी संध्याकाळी व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोस्ट करीन किंवा उद्या सकाळी मी लवकर तुम्हाला तो व्हिडिओ करून पोस्ट करेन. त्याची हीलिंग कशी करायची, ते हीलिंग कशी करायची, ती कोणत्या हातामध्ये, म्हणजे कोणत्या हातामध्ये, उजव्या किंवा डाव्या, हे सगळं मी तुम्हाला तेव्हा सांगेन तुम्हाला ते व्हिडिओजमध्ये. आणि ते हीलिंग करताना काय बोलायचं असतं किंवा त्याने त्या नवीन ब्रेसलेट जरी आलं तरी त्याला दुसऱ्याने सुद्धा हात लावायचा नसतो, दुसऱ्याने हात लावायचा नसतो. आता माझ्या नावाचं असेल तर त्याला मी स्पर्श करू शकते, मी हीलिंग करू शकते त्याची, आणि मीच ते घेऊ शकते माझ्यासाठी. दुसरं कोणीच त्याला घेऊ शकत नाही किंवा घालू शकत नाही आहे. माझ्या नावाचं हीलिंग असेल तर ते मीच घेऊ शकते. आजची एनर्जी थोडीशी डाऊन वाटत आहे. अचानकपणे काय मेसेज येत आहे, अचानकपणे बघूयात तुमचं आपल्या स्वतःबद्दल काय, म्हणजे सगळ्याबद्दलच. फॅमिलीसाठी आहे, स्वतः तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे मला वाटत आहे की तुमचं पर्सनल राहणं किंवा तुमचं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी कुणाला तर खटकत असतात. तुम्हाला तुमचे वागणं कुणाला तरी आवडत नसते. तुमचं पर्सनल आयुष्य जे आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब आहे, तुम्हाला त्रासदायक दिसत आहे. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तुमच्या मनातले इंट्युशन्स काढून घेतात आणि दुसरीकडे जाऊन सांगणे किंवा तुमच्याबद्दल निगेटिव्ह एनर्जी पसरवणे, तुमच्याबद्दल वाईट साईड बोलणे. वाईट साईड बोलणे तर आहेच, ते दिसतच आहे तसं. आणि ग्रहण लागल्यासारखं तुम्हाला परत सिच्युएशनमध्ये सोडून देणे, चांगलं चालत असताना यायचं, काहीतरी बोलायचं, काहीतरी निगेटिव्ह एनर्जी द्यायची आणि निघून जायचं, जे की तुमचं वातावरण बिघडलं पाहिजे, तुम्हाला खूप डिस्टर्ब झालं पाहिजे, अशा गोष्टी तुमच्यावरती करतात. तुम्हाला त्रास देण्यासारख्या काही गोष्टी करत असतात. लव्ह रिलेशनसाठी आहे. लव्ह रिलेशन कन्फर्म म्हणजे त्याचा लव्ह रिलेशनसाठी जे तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आता सुरू आहे किंवा लव्ह रिलेशनमध्ये किंवा मॅरिड लाईफमध्ये सुद्धा काही गोष्टी तुमच्या व्यवस्थित सुरू नाही आहेत, भांडण होत आहे, वादविवाद होत आहे. मला असं वाटत आहे थर्ड पार्टीसुद्धा तुमच्यामध्ये इन्वॉल्व दिसत आहे, जे की तुमच्या लग्नापर्यंत सुद्धा विषय गेलेला दिसत आहे. लग्न दुसरं व्हावं किंवा दुसऱ्या लग्नाची चर्चा व्हावी किंवा पहिलं लग्न मोडावं किंवा हे मोडण्यासाठी क्रिया व्हावी, अशा काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुमच्यामध्ये घडून येत आहेत, दिसत आहेत. लग्न दुसरं व्हावं, लव्ह रिलेशन दिसत आहे मला, लव्ह रिलेशन.
किंवा एक्स्ट्रा मॅरिड अफेअर जो म्हणतो आपण ते सुद्धा इथं दिसू शकतं. त्याच्या थ्रू तुम्हाला काय त्रास होतोय किंवा ते नातं तुमच्यासाठी कसं आहे हे सगळं इथं दिसत आहे, की तुमचा पर्सन जो आहे किंवा या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी. मी बघते तुम्हाला परत एकदा ट्राय करून, किंवा लग्न झालेलं सुद्धा दिसत आहे इथं आणि एक्स्ट्रा मॅरिड अफेअर आहे असं सुद्धा दिसत आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला काय योग्य आहे? लग्न मॅरेजमध्ये जो पर्सन आहे तो योग्य आहे, की एक्स्ट्रा अफेअरमधलं पर्सन आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे? आधी मी एनर्जी काढते, की पहिल्या हे रिलेशन आहे, हे लग्नाचं रिलेशन आहे, यासाठी मी तुमच्यासाठी एनर्जी काढते. आणि हे लव्ह रिलेशन आहे, याच्यासाठी सुद्धा मी एनर्जी घेत आहे तुमची. पहिला फॅमिलीसाठी बघूया. श्री स्वामी समर्थ. याची एनर्जी काय आहे? ही व्यक्ती यांच्यासाठी योग्य आहे का? लव्ह रिलेशनमध्ये जी व्यक्ती आहे ती योग्य आहे का? आणि आता 2 कार्ड्स घेतलेले आहेत यासाठी. एक्स्ट्रा मॅरिड अफेअर यासाठी 2 कार्ड्स घेत आहे. व्यक्ती दोन्ही प्रेमच करणारे आहेत, पण एनर्जीज किती चेंज आहेत बघा. एक्स्ट्रा मॅरिड अफेअर कितपत तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्हीच बघू शकता. तुम्ही रेग्युलर बघत असाल एनर्जी हे वगैरे, तर तुम्हाला समजेल की हे कार्ड्स काय सांगत आहेत. आणि हे लव्ह रिलेशनसाठी आहेत. तुम्ही जर कर्म चांगले केले, तुमचं कर्म चांगलं राहिलं किंवा प्रामाणिक जर पार्टनरशी राहिलात, तर तुम्हाला धनसंपत्ती, पैसा, ऐशोआराम, आयुष्यात स्ट्रगल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्ट्रगल तर करावेच लागणार, पण एक चांगली फॅमिली तुम्हाला मिळू शकते, किंवा लाईफमध्ये जे गरजेचं आहे, ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या मिळताना दिसत आहेत. पण एक्स्ट्रा मॅरिड अफेअर प्रत्येकासाठी योग्य नाही आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा मॅरिड अफेअर जर करायचंच असेल, तर तरीसुद्धा तुम्ही एनर्जी चेक करून घ्या एकदा. कारण तुम्हाला कायद्याच्या कचाट्यामध्ये ओढू शकतं. कायदेशीर गोष्टी यामध्ये घडू शकतात. वादविवाद दिसत आहे, भांडण दिसत आहे. हे नातं टिकवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला पहिला फेस कराव्या लागणार आहेत. नंतरच तुम्हाला हे सगळं एक्स्ट्रा मॅरिड अफेअर जे आहे ते व्यक्ती तुम्हाला मिळताना दिसत आहे. हे व्यक्ती मिळणं तुम्हाला इतकं सोपं नाही. जे की तुमचा फॅमिलीचा पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे, सोप्पा आहे मार्ग तो. तसा हा मार्ग सोप्पा नाही आहे. इथपर्यंत पोचण्यासाठी हे तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी कायदेशीर गोष्टीसुद्धा फॉलो कराव्या लागतील. प्लस तुम्हाला भांडण, एकमेकांशी मतभेद, घरात वाद दिसतो, किंवा त्या पर्सन जो आहे, थर्ड पार्टी आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्यांच्याबद्दलसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये इश्यू होऊ शकतो, वादविवाद होऊ शकतो, भांडण होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करताना दिसत आहे. तुमच्या कामावरती त्याचा परिणाम दिसत आहे. पण तुमचे व्यक्तिमत्व खूप छान आहे. तुम्ही स्वतः एक ते रॉयल दिसता, रॉयल वागता, त्यामुळे बघणारा लगेच तुमच्या प्रेमात पडून जातो. तुम्हाला समोरचा लगेच तुमच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला चालून एखादं संकट न सांगता संकट तुमच्या आयुष्यात येत असतं. तुम्हाला फीलसुद्धा होत नाही की हे संकट अचानक कसं आलं माझ्याकडे. असं पटकन तुमच्याकडे अचानकपणे एखादं संकट पटकन येतं आणि तुम्हाला त्याचे भनकसुद्धा लागत नाही आणि तुम्ही त्यात फसतासुद्धा. असं सुद्धा तुमच्या पर्सनल आयुष्यात होत असतं. हे झालं लव्ह लाईफचं, पण पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही फसताय, खूप फसताय. खूप म्हणजे तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी मार्गच नाही आहे. मग आमचा पोल्ट्री फार्म आहे, त्यामुळे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की आमच्या इथं कोंबड्या असल्यामुळे प्रत्येक घरोघरी आहेत, माझ्यासुद्धा आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होत असेल. श्री स्वामी समर्थ. ते नॅचरली आहेत, त्यांना काही मी सांगत थोडीच नाही आहे, त्यामुळे ते तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करावून घ्यावे लागेल. श्री स्वामी समर्थ. मला ही आवड आहे, म्हणजे मुके प्राणी किंवा पक्षी, गाय, देशी गायसुद्धा स्वामी समर्थांची आहे. त्या स्वामी समर्थांची कपिला गाय आहे, त्यामुळे माझीसुद्धा घरी आहे कपिला गाय आहे, माझ्याही घरी आहे. तिचीसुद्धा मी सेवा मनापासून करत असते. तिचीसुद्धा मी जे हवं ते स्वामींच्यासारखी तिला चारा वगैरे देणे हे सगळं मला आवडतं. स्वामींच्या कृपेने मला ते सगळं आवडतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून एनर्जी काय आहे तुमची? अचानकपणे काय दाखवत आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये? अचानकपणे काय आहे?
तुमचं लव्ह रिलेशनमध्ये आहे, व्यक्तिमत्व चांगलं आहे, पण तुम्ही डिस्टर्ब का असता हल्ली? प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा तुम्ही कदाचित ट्राय करत असाल, ते सुद्धा दिसत आहे. प्रेग्नेन्सी होत नाही आहे, कन्सीव्ह होत नाही आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करत आहात, ते सुद्धा तुमचं पेंडिंग आहे काम. त्यासाठी तुम्ही नाराज आहे, तुमचं काम व्यवस्थित कंप्लीट होत नाही आहे, तुम्ही डिस्टर्ब आहात. शारीरिक त्राससुद्धा तुम्हाला दिसत आहे. यासाठी कदाचित तुमच्या मिस्टरांमध्ये दोष असू शकतो, तुमच्यामध्ये दोष असू शकतो, किंवा तुम्हाला फेलोपियन ट्यूब ओपन नसणे किंवा गर्भनलिका व्यवस्थित नसणे, अशा काही समस्या आहेत जे की तुम्हाला ते फॉलो कराव्या लागत आहेत. PCOD असू शकतं, अशा काही गोष्टी आहेत त्या फॉलो करायला लागत आहेत. पण आपण याची एनर्जी पण चेक करूयात की काय आहे. श्री स्वामी समर्थ. मुलासाठी म्हणजे संततीसाठी इथं एनर्जी आलेली आहे. काय आहे हे? पैशाच्या नावाखाली तुम्हाला खूप लुबाडत आहेत लोक, कारण तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाता, प्रत्येक लोक तुमच्या 10-15 रुपये, 20,000 रुपये असे काही कॅश तुम्ही देत असता, त्यामध्ये तुम्ही खूप फसत आहे. पण रिझल्ट काहीच नाही आहे. रिझल्ट तुम्हाला येणार आहे अचानकपणे. तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना, सगळं दवाखाना करून थांबलेलो आहे, आता मला काही गुण येत नाही, पण अचानकपणे सगळं बंद केल्यानंतर अचानकपणेच आपल्याला प्रेग्नन्सी राहून जाते. अशा इंट्युशन्स आहेत तुमच्याकडे. पण आता फुकट पैसा वेस्ट घालवू नका, तेच जास्त एनर्जी दिसत आहे तुमच्यासाठी. वेस्ट पैसा खूप जात आहे तुमचा, वेस्ट खूप जात आहे. तुम्हाला रिझल्ट तर नाहीच आहे, पण पैसा हे ओतणं, पैसा घालवणं, पैसा त्यासाठी देणं, ह्या क्रिया सगळ्या सुरू आहेत तुमच्या. ते थांबणं गरजेचं आहे. तुम्ही उगाच पैसे घालवू नका. अचानकपणे तुम्हाला प्रेग्नन्सी राहणं गरजेचं आहे. कमीत कमी 6 महिने तरी ट्राय करा. तुम्ही काहीच करू नका, शांत घ्या. पैसा कुठेच वेस्ट घालवू नका. व्यायाम करा. व्यायाम करण्यासाठी थोडं वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःचं करिअरकडे वेळ द्या. जास्त धावपळसुद्धा करू नका, जे की तुमच्या हार्मोन्स चेंज होताना तुम्हाला दिसतील. अशा काही गोष्टी तुम्ही करू नका. श्री स्वामी समर्थ. अजून काही आहेत गोष्टी त्या अचानकपणे होतील किंवा घडतील, असं काय आहे? मॅरेज लाईफसाठी किंवा तुमचं व्यक्तिमत्व असं असू शकतं. मी सांगते स्पष्टली, तुमचं व्यक्तिमत्व असू शकतं की असं की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी जादू टोण्याची काहीतरी बाधा मला दिसत आहे. खाण्यातून ही बाधा केलेली दिसत आहे तुम्हाला. थर्ड पार्टी आहे. थर्ड पार्टी कोणती असू शकते? ही श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही थर्ड पार्टी कोण असू शकते? जेंट्स असू शकते, घरचा व्यक्ती असू शकतो. हे स्वतः आलेलं आहे कार्ड, ते मी घेते आहे. इथं पण थर्ड पार्टी आलेली आहे. 3 नंबरचं कार्ड आहे, हे 2 नंबरचं आहे, सॉरी, हे 3 नंबरचं कार्ड आहे. थर्ड पार्टी इथं सुद्धा दिसत आहे. एक व्यक्ती आहे, आशा आकांक्षा अशा काही गोष्टी आहेत, त्याला होप्स आहेत. पण हा व्यक्ती आहे आता तर एक घेऊन दिसत आहे. तो व्यक्ती आहे, हे काहीतरी करत आहे, क्रिया आहे त्याच्या हातामध्ये. पण हा व्यक्ती जवळचाच आहे तुमच्या, पण हा लांब जाऊन काहीतरी क्रिया करताना दिसत आहे. सोबतच तुमच्या जवळ जी ही काळी जादू आहे, काळी जादू जी दिसत आहे, हे सगळं व्यक्तिमत्व चांगलं आहे. पण या काळ्या जादूमुळे तुमच्या दृष्टी किंवा कानातून काही गोष्टी पोटात गेल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागत आहेत. तुम्हाला त्रास होण्याची शक्यता दिसत आहे. यातून तुम्ही बाहेरच पडत नाही आहे. कसं बाहेर पडणार? हे सगळं तुम्हाला. आणि त्रास होताना कोणता त्रास होतोय मी सांगते तुम्हाला. या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास कोणता होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की हां, नेमका हा प्रसंग माझ्याशी घडत आहे, म्हणजे ही एनर्जी माझी आहे. डेव्हिल. अजून काय हवं आहे? कशामुळे त्रास होत आहे? तंत्र बाधा. म्हणजे मी विचारलं की हे कशासाठी आहे, कशा थ्रू आहे, काय आहे, काय त्रास होत आहे, कशामुळे आहे, हे विचारताच इथं डेव्हिलची एनर्जी निघालेली आहे. त्रास दिसलेला आहे, त्राससुद्धा आहे, त्रास तुम्हाला होत आहे. एखादी गोष्ट कंप्लीट करायच्या मार्गावर गेले की ती हमखास पूर्ण व्हायच्या तोंडावर आले की ती तुम्ही मागं पडत आहात. पूर्ण व्हायच्या वेळेला आलं, हां आता आज काम पूर्ण होणार आहे, मी त्या कामाला आज पूर्ण करण्यासाठी निघालेलो आहे, तर नेमकं तुमचा काहीतरी घोटाळा होत आहे. तुम्ही त्या गोष्टींपासून मागं फिरत आहात. अशा काही गोष्टी 100% तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहात. पण जर अशी एनर्जी असेल, डेव्हिलची एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये असेल, तरीसुद्धा तुम्ही एनर्जी चेक करून घ्या प्लीज. कारण मनात शंका नाही राहिली पाहिजे की हे असं नको व्हायला, की आपल्या आयुष्यात जर वाईट काही घडत असेल तर नक्कीच आपण ही एनर्जी एकदा चेक करून घ्यावी.
डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे श्री स्वामी समर्थ? डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे? कशासाठी आलेली आहे? कोणी केलेलं आहे? काय थ्रू, काय इच्छा मनात ठेवून केलेलं आहे? खूपच भयानक त्रास देतात ही लोक ना. काय यांना मिळत असतं काय माहिती. डेव्हिलची एनर्जी केलेली आहे, थर्ड पार्टी आहे, तिसरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करावी, तुमच्या आयुष्यात वाट लागावी, सगळं विस्कटून जावावं, सगळं वेगळं व्हावं, थर्ड पार्टी यावी. मग ते कामाच्या ठिकाणी असू शकते, असं नाही की आयुष्यामध्ये यावी. कामाच्या ठिकाणी सुद्धा असू शकतं, जॉबच्या ठिकाणी असू शकतं, किंवा तुमचे पोस्ट ज्या ठिकाणी काम करत असाल तिथे एखादी तिसरी व्यक्ती येणं, तुमच्या वेगपेक्षा चांगलं काहीतरी कार्य करणं, त्यामुळे तुम्हाला खालच्या पोस्टला जावं लागणं किंवा दुसरीकडे कुठेतरी सेटल व्हायची वेळ येणं, अशा गोष्टीसुद्धा इथं दिसत आहेत. तुम्ही डिस्टर्ब इतके काय असता, मग खूपच म्हणजे जे कार्य घडत आहे ना ह्या डेव्हिलच्या एनर्जीमुळे तुमच्यावरती, ती एनर्जी मी सांगते तुम्हाला, तुमच्या बाबतीत जर ही एनर्जी असेल तर नक्कीच तुम्ही ही एनर्जी ट्राय करून घ्या, एकदा चेक करून घ्या की एनर्जी तुमची अशी आहे की तुम्हाला माणसात जायचं नाही आहे, जाऊ वाटत नाही आहे, किंवा माणसात बसू वाटत नाही आहे, कमीपणा देत असतील लोक तुम्हाला. कोणतं कार्य करायचं असेल तर ते कंप्लीट न होणे, पाय खेचणे एखादा व्यक्ती तुमचं, किंवा हृदयात इतकं साठलेलं आहे पण ते रिकामं कुणासोबत करावं, कुणाला शेअर करावं, कुणाला सांगावं, कुणाशी बोलावं. कोणच आयुष्यात असा व्यक्ती राहिलेला नाहीये की मी त्या व्यक्तीशी बोलू शकतो. इतका त्रास, इतका मनस्ताप, आता इच्छाच उरलेली नाहीये तुमची की मी कुणाशी बोलावं आणि माझ्या मनातलं कुणाला शेअर करावं, की ते माझं समजून दुःख घेतील, असं तुमची इच्छाच उरलेली नाहीये. आणि स्वतः कोणतं कार्य करायला जावावं तर नेमकंच काहीतरी होतं, किंवा स्वतःच मनस्थिती बिघडते की नको, आज नको, राहू दे, जायचं नाहीये, उद्या जाऊ, उद्या बघू, परवा दिवशी गेलं नाही, इथपर्यंत आलेलो आहे पण आता जाऊ दे, माझी इच्छा नाही, बंद आहे तिकडं, कशाला आता पुढे जायला, जाऊया घरी. अशा काही प्रॉब्लेम्स तुम्हाला नक्की येत असतील. ही डेव्हिलची एनर्जी आहे. अंग दुखणे किंवा आळस येणे, काम न करण्याची इच्छा होणे, हे बघा. आणि हे सुद्धा तुम्ही आहात. हे मी याचीच एनर्जी घेतली पहिला. हे दिसत आहे तुम्हाला काळं काहीतरी आहे मांजरासारखं, ही वस्तू तुमच्या जवळ आहे, तुमच्या शरीराला परिधान स्पर्श झालेला आहे वस्तूचा, ह्या गोष्टीचा. ही गोष्ट तुमच्यापर्यंत काय असू शकते हे तुम्ही चेक करून घ्या एकदा, किंवा हे तुम्हाला आहे का, ही जादू आहे का तुमच्यासाठी, हे चेक करून घ्या. ह्या कार्ड्स साठी मी ही एनर्जी काढली तेव्हा हे 3 कार्ड्स आलेले आहेत. इथं तुमची एनर्जी ही दाखवत आहे. डेव्हिलची एनर्जी आहे. थर्ड पार्टी सुद्धा बॉटम मध्ये आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन का आलेलं आहे, कशासाठी आहे, कशा संदर्भात आहे हे आपण बघूया. कशा संदर्भात आहे श्री स्वामी समर्थ, कशा संदर्भात असू शकतो हे श्री स्वामी समर्थ. कार्ड उलटा आले, हे घेते मी. लव्ह लाईफ, प्रेग्नेन्सी, तुम्हाला सांगते तुमचं शारीरिक त्रास वाढावा, पर्सनल आयुष्य डिस्टर्ब व्हावं, काम व्यवस्थित नाही झालं पाहिजे, तुमचा ऑरा जो आहे ते व्यवस्थित नाही राहिला पाहिजे, तुमच्यामध्ये जे पॉझिटिव्ह विचार आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, तुमचा एक काम करण्याचा स्टेटस आहे, काम करण्याची एक पद्धत आहे, त्या सगळ्या गोष्टी खटकतात आहेत त्या व्यक्तीला. जो कोणी व्यक्ती आहे तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात आता एंटर केलेली आहे, तो कोण आहे ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. या म्हणजे पर्सनल रीडिंग घेतलं तर स्पष्ट सगळं दिसून येतं की ती कोण आहे, कशासाठी आहे, काय आहे. पण हे सगळं पर्सनल आयुष्यासाठी आहे, लव्ह रिलेशनसाठी आहे, करिअरसाठी आहे, प्रेग्नेन्सी रिलेटेड जास्त संभावना आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात चांगली असेल तर ती तुमच्यापासून लांब जावावी ह्यासाठी सुद्धा आहे. अजून अशी आहे की ग्रोथ तुमची थांबली पाहिजे, सक्सेस तुम्हाला मिळत आहे ते थांबलं पाहिजे, अचानकपणे कर्जवाढी झाली पाहिजे, अचानकपणे सगळा बॅलन्स आहे तो खालावला पाहिजे. जे बॅलन्स तुम्ही सेव्ह करून ठेवलेलं आहे, सेविंग, ते सुद्धा तुमचं संपत आलं पाहिजे. एखाद्या गोष्टी तुम्ही काही गोष्टींमध्ये तुम्ही काही गोष्टींमध्ये तुम्ही काही पैसा गुंतवलेला असेल, किंवा काही गोष्टींचा साठा करून जर ठेवलेला असेल, ते संपणे, ते पूर्ण म्हणजे तळाशी येऊन बसणे, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या क्रिया सुरू आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. ह्यासाठी हे केलेलं आहे. डेव्हिलची एनर्जी ह्यासाठी केलेली आहे. तरी अजून एक कार्ड्स मी घेते. अजून काय एनर्जी आहे श्री स्वामी समर्थ, काय असेल ही डेव्हिलची एनर्जी, अजून कशासाठी आहे.
वाद विवाद भांडण असू शकतं. मला हे इंट्युशन येत आहे की तुमच्या भावाभावांच्यात भांडण होणे, जाग्यासाठी वाटणीसाठी भांडण होणे, पैशा रिलेटेड भांडण होणे, एकमेकाशी मतभेद होणे, तुलना करत असतील घरातमध्ये तर जावा जावा भांडण होणे, भाव भांडण होणे, वडिलाचे मुलाचे न पटणे, अशा काही गोष्टी आहेत तुमच्या घरगुती अशा घडत आहे तुमच्यामध्ये. आणि एकमेकाचं तोंड सुद्धा बघवत नाहीये, इतकी वाईट एनर्जी आहे तुमची. आणि तसं दिसत आहे इथं बघा. मग हे मला तर एनर्जी दिसत आहे तुमची. तुम्ही एकदा पर्सनल एनर्जी चेक करून घ्या. कदाचित ही तुमची ही एनर्जी असू शकते जे की तुम्हाला मॅच जर हे होत असेल तर एकदा तुम्ही चेक करून घ्या की हे नेमकं काय आहे. पर्सनली प्रेग्नेन्सीसाठी, लाईफ करिअरसाठी आणि थर्ड पार्टी सिच्युएशनसाठी, अजून एक्स्ट्रा मॅरिड अफेअर यासाठी जास्त स्ट्रॉंग आहे. हे तुम्ही पहिला चेक करून घ्या एनर्जी हो किंवा नाही, किंवा ही तुमची एनर्जी आहे किंवा नाही, हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. एनर्जी तुमची आहे का हे सुद्धा बघायचे आहे. बाकी काही मला वाटत आहे की ही एनर्जी खूपच निगेटिव्ह आहे. आणि ही किती दिवसाची एनर्जी आहे हे पण मी तुम्हाला सांगते. किती दिवस लागतील ह्या एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आहे यासाठी कोणत्या गोष्टीसुद्धा फॉलो करायच्या आहेत, कोणत्या टिप्स आहेत जे की तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी थोड्याशा मदत करतील. मदत कोणत्या गोष्टी तुम्हाला करतील यातून बाहेर पडण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या गोष्टी मदत करतील, कोणता उपाय आहे जे की तुम्हाला फॉलो करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. बघा, मी जसं डेव्हिलची एनर्जी सांगितली तसंच कार्ड आलेले आहेत. कार्ड सुद्धा मी तुमच्या समोरच घेतलेले आहेत. हे बघा, अमावस्या आणि पौर्णिमा. मला इंग्लिश पटकन इथं रिझन त्याचं सांगता येत नाही म्हणून मी इथं मराठीमध्ये लिहिलेलं आहे. पण इथं इंग्लिशसुद्धा वाचा तुम्ही. दिसत असेल तुम्हाला बघा. जे उलट दिसतं ना, असं धरू का? नाही, तसंच दिसतंय. असंच बघा. हे कार्ड आहे कशाचं? अमावस्येचं. अमावस्या. आणि ही आहे पौर्णिमा. फुलमून दिसत असेल याच्यावरती. फुलमून. हे दोन्ही कार्ड्स काय सांगत आहेत मी सांगते. अमावस्येला पुढे जायचं आहे, आपलं नेतृत्व ओळखायला शिकायचं आहे. आणि पौर्णिमेला असं आहे, स्वाभाविक राहा, चिडचिड न करायची आहे. पौर्णिमेचा त्रास आहे तुम्हाला, बहुतेक ही पौर्णिमेची एनर्जी तुमच्यावर हॅवी आहे. पौर्णिमेला तुम्हाला जास्त त्रास होताना दिसत आहे. काही पौर्णिमेच्या गोष्टी तुमच्यावर हॅवी केलेल्या दिसत आहेत, जे की तुम्हाला म्हणजे त्रास होताना दिसत आहे. की पौर्णिमेला तुम्हाला अचानकपणे एनर्जी कोणीतरी दिली आणि तुम्हाला ती हॅवी झाली. पौर्णिमेला जास्त दिसते आहे ती. स्वभाव शांत ठेवायचा आहे, चिडचिड करायची नाही आहे, त्रास करायचा नाही आहे, मनस्ताप करून घ्यायचा नाही आहे. एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं नाही आहे जे की तुम्हाला त्रास होईल, बिघडेल मनस्थिती, तुम्हाला आत्महत्या करण्याची इंट्युशन्स येतील, अशा काहीच गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. पौर्णिमेची एनर्जी जास्त स्ट्रॉंग आहे. मला असं वाटत आहे की पौर्णिमेला तुम्हाला जास्त काहीतरी निगेटिव्ह गोष्टी केलेल्या दिसत आहेत. जर हे पर्सनल रिडिंग घेतली तर डीपमध्ये तुमचं ही एनर्जी निघू शकते. अजून कालावधी सांगते मी तुम्हाला. ही एनर्जी कितपत तुम्हाला किती दिवस हा त्रास होईल. श्री स्वामी समर्थ. हा त्रास किती दिवस होईल. श्री स्वामी समर्थ. किती दिवस हा त्रास होऊ शकतो. कार्डची एनर्जी बघूनच मला खूपच वाईट वाटते. कारण पहिली जी एनर्जी मी डेकमधून जी काढली तुमच्यासाठी, जे मी सांगितलं त्याच्यावरती दुसऱ्या डेकमधून तेच आलं. आता तिसऱ्या डेकमधून सुद्धा तेच येते. जेव्हा म्हणजे हे कार्य आधी ज्यांनी केलेलं आहे ते ठरवून केलेलं आहे. ते आधीच ठरलेलं होतं की हे करायचं आहे. आधीच ठरलेलं होतं त्यांचं की हे करायचं आहे. दुसरं कार्ड असं आहे की तुम्ही जेव्हा ह्या कार्याला प्रयत्न कराल, जेव्हा तुम्ही ह्या कार्याला सुरुवात कराल की ही एनर्जी तुमच्यापासून घालवायची आहे,
तरच तुम्ही जेव्हा ह्याला सुरुवात कराल तेव्हाच ही एनर्जी तुमच्यापासून लांब जाताना दिसत आहे. तोपर्यंत नाही आहे. तुम्हाला फक्त ते त्रासच देत राहणार आहेत की तुम्ही एकदा पर्सनल एनर्जी घ्या, म्हणजे तुम्हाला ह्यातून समजेल की खरंच की मला यातून पुढे काय केलं पाहिजे, की ही एनर्जी मला थांबवण्यासाठी काही केलं पाहिजे, किंवा खरंच ही एनर्जी माझी आहे का, माझी वैयक्तिक ही एनर्जी आहे का, हे तुम्ही आधी बघू शकता. नंतर मग पुढचा विचार करू शकता की बाबा नको, आपल्याला हे एनर्जी नाही आहे, आपण हे काही असलं करायचं नाही आहे, मी स्वामी भक्त आहे, मला हे असलं काही नको आहे, असं सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आणि जर खरंच ही एनर्जी असेल तर नक्की तुमच्या मन तुमचं स्वतः वळेल, म्हणजे खेचून घेईल माझ्यापर्यंत, किंवा माझ्या नंबरवरती तुम्हाला, माझ्यापर्यंत असं नाही आहे, कुठंही तुम्ही जाऊन ते बघू शकता. तुम्हाला जर घराशेजारी असेल किंवा कुठंही असेल, तिथं सुद्धा तुम्ही जाऊन हे करू शकता, बघू शकता की खरंच ही एनर्जी माझी आहे का, मला असा त्रास होतो आहे, पौर्णिमेला जास्त त्रास होत आहे, अमावस्येला सुद्धा होतो, पण जास्त हेवी पौर्णिमेला होत असतो, त्यामुळे माझ्यावरती काही साईड इफेक्ट सुरू आहेत, ते कशामुळे आहेत हे तुम्ही एकदा चेक करून घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.